मिस यू किंग गण्या अशी इंस्टाग्रामवर शेवटची स्टोरी अपलोड करून 21 वर्षीय तरुणाने जीवनाचा केला शेवट। कडूस येथील दक्षिणा फाउंडेशन या नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये गणेश दिलीप निहिरे या तरुणांनी 24 सप्टेंबरच्या रात्री उचललं टोकाचं पाऊल। आत्महत्येचं कारण अस्पष्ट। खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद। तपास सुरू। सोशल मीडियाचा वाढता वापर ठरतोय जीवघेणा। नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया। वाचनाची गोडी निर्माण करून वाचन संस्कृती जपणे आणि सर्व वयोगटातील नागरिकांना दर्जेदार वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आळंदी नगर परिषदेचा महत्त्वपूर्ण निर्णय। आळंदी नगर परिषद हद्दीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय या नावाने आळंदीत वाचनालय सुरू होणार। नगर परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये वाचनालय सुरू करण्याबाबत ठराव। जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीसाठी प्रस्ताव। वाचनालय उभारणीसाठी लागणारा निधी हा लोकवर्गणी, नगर परिषद निधी तसेच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार। सुशिक्षित बेरोजगार युवक युवती, कारागीर तसेच बचत गटांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घ्यावा। जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी S.K. केंजळे यांनी केले आवाहन। या योजनेअंतर्गत उत्पादन प्रक्रिया उद्योगांकरिता कर्ज मर्यादा 1 कोटी रुपये, सेवा उद्योग आणि कृषीपूर्वक उद्योगांकरिता 50 लाख रुपये कर्ज मर्यादा करण्यात आली निश्चित। इच्छुकांनी maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा। अर्ज करताना KVIB एजन्सीची निवड करणे आवश्यक। अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, पुणे मुंबई रस्ता, शासकीय दूध डेअरी समोर, ST स्टँड शेजारी, खडकी इथे संपर्क साधण्याचे आवाहन। चासकमान येथील रहिवासी ऋषिकेश विक्रम टोके यांची सैन्य दलात लेफ्टनंट या पदावर निवड। गया येथील सैन्य दलाच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मध्ये प्रशिक्षणासाठी 29 सप्टेंबर रोजी ते रवाना होणार। या पदासाठी होणाऱ्या परीक्षेत ऋषिकेश यांना ऑल इंडियाची 81 रँक। वडील शेतकरी आणि आई सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स या सुरक्षा संस्थेत अधिकारी पदावर असल्याने सैन्य दलाची ऋषिकेश यांना विशेष रुची। आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईलद्वारे ऑनलाईन फसवणुकीचा आणखीन एक गुन्हा दाखल। मोबाईलच्या साहाय्याने तरुणाच्या बँक अकाउंटचा ऍक्सेस घेऊन हॅकर्सने बँक खात्यातून 60,000 रुपयांची रोकड गुगल पेच्या माध्यमातून केली ट्रान्सफर। 24 सप्टेंबर रोजी दुपारी 3:15 ते रात्री 12च्या दरम्यान घडला प्रकार। अभिषेक संतोष बडे वय 25 यांची आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद। वाहतूक कोंडीबाबत चाकणकर आणि MIDC मधील उद्योजक आक्रमक। आता आश्वासनं नकोय, प्रत्यक्ष कृती हवी। नागरिकांसह उद्योजकांची एकमुखी हाक। ट्रॅफिक मुक्त चाकण जन आंदोलन। उद्योजक महाबैठकीचा ठराव। कारखानदार, कंपन्यांच्या प्रतिनिधींसह 200हून अधिक स्थानिक नागरिकांनी महाबैठकीला सहभागी होत केला ठराव। ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीच्या पुढाकारातून चाकणकर नागरिक, कामगार, कारखानदारांसह प्रवासी PMRD वर धडक मोर्चा काढणार। अनुसूचित जमाती आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने गुरुवारी खेड तहसील कार्यालयावर काढला मोर्चा। ST वर्गात आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने राजगुरुनगर येथे मोर्चाचे केले आयोजन। हुतात्मा राजगुरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात। वाडा रस्त्याने मोर्चा धडकला खेड तहसीलदार कार्यालयावर। तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी बंजारा समाजाच्या विविध मागण्यांचे स्वीकारले निवेदन।